सुभाषचंद्र बोस. धैर्य, देशप्रेम आणि सत्याची ताकद. खूप वर्षांपूर्वी भारत देश अजूनही इंग्रजांच्या गुलामगिरीत होता. त्या काळात ओडिशातील कटक नावाच्या शहरात एक धैर्यवान मुलगा जन्माला आला, सुभाष. सुभाष लहान होता, पण मनाने खूप मोठा. त्याच्या मनात एकच गोष्ट नेहमी रेंगाळत असे: माझा देश, माझी मातृभूमी. तो छोटा असला तरीही अत्यंत प्रामाणिक, मदतशील आणि शिस्तबद्ध होता. एके दिवशी शाळेत मोठा आवाज झाला, धाड! शिक्षक धावत बाहेर आले. वर्गाची एक खिडकी फुटलेली होती. सगळे विद्यार्थी शांत, घाबरलेले बसले. गुरुजी: मुलांनो, खिडकी कोणी तोडली? प्रामाणिकपणे सांगा. सगळे डोळे खाली. कोणाचाच आवाज नाही. त्याचवेळी सुभाष हळूहळू उभा राहिला. त्याचे हात थरथरत होते, पण डोळ्यात प्रामाणिकपणा चमकत होता. सुभाष: गुरुजी, चूक माझी आहे. मी खेळताना चेंडू जोरात मारला आणि खिडकी तुटली. मला माफ करा. गुरुजींच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. गुरुजी: सुभाष, चूक मान्य करण्याचं धैर्य खूप मोठं असतं. आज मी शिक्षा नाही देणार, कारण तुझं सत्य बोलणं हेच तुझं बक्षीस आहे. सगळे विद्यार्थी सुभाषकडे अभिमानाने पाहत होते. त्या दिवसापासून त्याला सगळे प्रामाणिक सुभाष म्हणू लागले. सुभाष मोठा होत होता. इंग्रज लोक भारतीयांना कमी लेखत, त्यांच्यावर अन्याय करत. हे पाहून सुभाषच्या मनाला नेहमीच टोचत असे. तो स्वतःशीच विचारायचा, आपला महान भारत गुलाम का? आपल्याला स्वातंत्र्य कधी मिळणार? त्याला देशाबद्दलचं प्रेम वाढतच गेलं. शिस्त, अभ्यास, सत्य हे सगळं त्याच्या स्वभावात खोलवर रुजत होतं. एकदा त्याने वडिलांना विचारलं, बाबा, आपण इंग्रजांच्या गुलामगिरीत का जगतो? आपला देश इतका मोठा, तरीही स्वातंत्र्य नसलेला का? बाळा, एक दिवस नक्कीच स्वातंत्र्य मिळेल, पण देशाला तुझ्यासारख्या धैर्यवान मुलांची गरज आहे. हे शब्द सुभाषच्या मनात कायमचे कोरले गेले. मोठा झाल्यावर सुभाषने शिक्षणात उत्तम यश मिळवलं. पण त्याचे मन कधीही परदेशात जाण्याला तयार नव्हते. त्याने ठरवलं, मला माझ्या देशासाठी काहीतरी मोठं करायचं आहे. त्याने इंग्रजांविरुद्ध लढणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये स्वतःला झोकून दिलं. त्याची ओढ, त्याचं धैर्य पाहून भारतातील प्रत्येक तरुण त्याच्यावर प्रेम करू लागला. इंग्रजांची सत्ता मोडून काढण्यासाठी एक मजबूत सेना हवी होती. सुभाषने तीच तयार केली, आझाद हिंद सेना. सुभाष: देशासाठी काहीही करायला तयार आहात का? सैनिक: हो साहेब, आम्ही जीव देऊ. सुभाष जोशात: तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा. तो फक्त नेता नव्हता, तो सैनिकांचा मार्गदर्शक, मित्र, प्रेरणास्थान होता. त्याच्या आवाजात असा उत्साह होता की प्रत्येक सैनिकाच्या अंगात नवा जोम संचारत असे. सुभाषने एक घोष दिला, जय हिंद. जय हिंद म्हणजे भारताचा जय, भारतीयांचा जय. हा घोष फक्त आवाज नाही, हा आपल्या आत्म्याचा नारा आहे. हळूहळू हा नारा संपूर्ण देशाचा बनला. त्याच्या नेतृत्वाखाली अनेक तरुणांनी आपल्या देशासाठी बलिदान दिलं. सुभाषने प्रत्येकाला शिकवलं, देशप्रेम म्हणजे फक्त शब्द नाहीत, ते कर्म आहे. देशासाठी केलेलं प्रत्येक चांगलं काम म्हणजे खरी देशभक्ती. अनेक स्वातंत्र्य सैनिकांच्या शौर्याने, त्यागाने, रक्ताने भारत स्वतंत्र झाला. एक सत्य बोलणे हेच खरे धैर्य आहे. चूक मान्य करणं म्हणजे स्वतःला मजबूत बनवणं. 2. देशप्रेम शब्दात नाही, कामात दिसतं. छोट्या छोट्या चांगल्या कृतींपासून देश मोठा होतो. 3. धैर्य, प्रामाणिकपणा आणि निष्ठा यामुळेच महान नेते तयार होतात.